नमस्कार, मी अतिशय गायकवाड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे मुरुडचे तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरेकर साहेब आहेत. डोंगरेकर साहेब नमस्कार. 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 डोंगरेकर साहेब, एक गुरुवारी तुमच्या मुरुड तालुक्यामध्ये मला वाटते नांदगाव येथे तुमच्या मार्गदर्शनाखाली एक शिवसैनिकांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होता. हो. आणि बरोबर. त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ज्या काही आमंत्रण पत्रिका छापलेल्या होत्या, निमंत्रण पत्रिका, त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख राजा केनी यांचं नाव नव्हतं. त्याच्यामुळं जे कृषीवल पेपर आहे त्याच्यामध्ये असं टाकण्यात आलं की राजा केनी यांना आमदारांनी फाट्यावर मारलं, त्यांनी त्यांचं तिथं जाणीवपूर्वक त्यांचं नाव टाकलेलं नाही आहे. तर नक्की अशा पद्धतीची काय परिस्थिती होती की तुम्ही शेका पक्षाने सुडबुद्धीने सगळं केलेलं आहे. अशी काही तिथं घटना पण नव्हती. आणि राजाबाई माझे वरिष्ठ आहेत, माझे जिल्हा प्रमुख आहेत. पण मी त्या टायमात मी इकडे नव्हतो, मी मालवणला होतो. माझ्या मित्राची बहीण ऑफ झाली होती, मी कार्यासाठी मालवणला आलो होतो. तर तिथल्या आपल्या माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती प्रिंट केली आणि त्या प्रिंट करणार आहे ना त्याने ती नावात चुकून त्याच्या राहिली प्रिंट करायची. बरोबर. पण मी ती पत्रिका बघितली, निमंत्रण पत्रिका. मी लगेच त्यांना फोन लावला. नाही, माझा कार्यकर्ता आहे तालुका उपतालुका प्रमुख. त्यांना मी फोन केला की पहिले राजाबाईंचा आपले जिल्हा प्रमुख आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांचं नाव यायला पाहिजे निमंत्रण पत्रिकेत. मग ते आम्ही पुन्हा पत्रिका नवीन बनवल्या आणि त्या सगळीकडे मी कार्यकर्त्यांना त्यांचा वाटप केला. पण हे शेका पक्षाने सुडबुद्धी करून ते नको ते असं उचलून धरलं की राजाबाईंना ते कळवलं नाही. राजाबाई माझे वरिष्ठ आहेत, मी त्यांना फोनवर पण कळवलं, भाई तुम्ही यायला पाहिजे. पण राजाबाईंनी मला सांगितलं मी आहे नाही उद्या, मी बाहेर चाललोय. आणि आमचे कुठलेच वैर नाही, काय नाही. पण आमदारांचे आणि राजाबाईंचे आम्ही आदर मानतो आणि ते आमचे वरिष्ठ आहेत. परंतु डोंगरेकर साहेब, त्याच्यानंतर ज्या वेळेला राजाबाई केनींच्या बाबतीत ही बातमी प्रसिद्ध झाली, मी सुद्धा माझ्या चॅनलवर बातमी बनवलेली आहे. त्याच्यानंतर राजाबाई केनी यांना तुम्ही पक्षशिस्ती पाळलीत नाहीत म्हणून तुम्हाला तुमच्या मुरुड तालुका प्रमुखाचा तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे पुढील आदेश न मिळण्यापर्यंत. अशा पद्धतीचं एक सोशल मीडियावर पत्रक जाहीर केलं त्यांच्या ऑफिशियल लेटर हेडवर. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? नाही, माझे वरिष्ठ आहेत, त्यांनी दिलेला मला जो निर्णय आहे तो मी मान्य केलाय. आणि गुरुवारी जो कार्यक्रम होणार नाही, मला वाटतं कृषीवल मध्ये पण तशा पद्धतीची बातमी होती की कार्यक्रम हा होणार नाही, तर तशा पद्धतीने झालं की कार्यक्रम झाला? हो, एकदम चांगली उपस्थिती होती, चांगला कार्यक्रम झाला आणि आमदारांना मानणारी लोक आहेत. बरोबर. ती थोडीच थांबणार आहेत. सगळे आमचे वरिष्ठ आहेत, आमदार आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, महिला आघाडी आहेत, सगळे वरिष्ठ लोक, सगळ्यांना मानणारी लोक आहेत, ते सगळे उपस्थित होते आणि चांगला कार्यक्रम झाला तिथे. मग तुमचा ज्यावेळी तुम्हाला फक्त शेका पक्षाने जाणून बुजून त्या इगो केला, बाकी ह्याच्यात काय हे नव्हता. नाही म्हणजे जाणून बुजून डावळला असा काही विषय पण नव्हता. नाही, मग तुम्ही आता तुमच्या पदाला तुर्तास स्थगिती दिलेली होती राजा केनी यांनी, तर तुम्हाला काय समोरच्यांकडून कोणी ऑफर वगैरे आलेले की नाही, तुम्ही आमच्या पक्षात या वगैरे? मला स्वतः चिवताईंनी फोन केला. डोंगरेकर तुम्ही राजीनामा दिलात काय? बोला मी राजीनामा दिलेलाच नाही आहे. आणि बोला आमचे वैयक्तिक हे आहेत, ते चुकून मिस्टेक झाली प्रिंट करताना, तेव्हा राजाबाईंचं नाव तो प्रेसवाल्याने चुकून राहिला तो. पण बोला आम्ही पुन्हा ती पत्रिका बनवली नवीन. बरोबर. नाही तुम्ही आमच्या पक्षात या, मी येतो तिकडे तुमचं स्वागत करतो. मी सांगितलं मला कुठल्या पक्षात जायचं नाही, मी निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि मी आमदारांचा मोठा पाईक आहे, मी आमदारांसोबतच राहणार. माझे सगळे पद कोणी काढली तरी चालतील पण मी आमदारांना सोडणार नाही. हे मी चिवताईंना माझे वाक्य आहे, मी त्यांना सांगितलं. मग ही ज्यावेळी सगळी गोष्ट झाली, तुमचं आणि आमदारांचं ह्या बाबतीत काही बोलणं झालं काय? ही सगळी गोष्ट जी झाली की बोलणं झालं. शेटला पण बोललो, शेट मी नव्हतो, चुकून मिस्टेक झाली. मग आपण सगळं बसून ते सॉल्व्ह करू प्रश्न.
म्हणजे तुमच्यामध्ये ते चुकून तुमच्या कार्यकर्त्याकडून मिस्टेक झाली, त्याच्यामध्ये हो, तुमचा काही माझ्या हात नव्हता. कार्यकर्त्याकडून मिस्टेक झाली, मी नव्हतो तिथे. आणि तुम्ही अजिबात पक्ष वगैरे सोडणार नाही, कोणी कुठली ऑफर नाही दिली नाही 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 नाही. तर मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही. माझ्या खांद्यावर भागवा जाईल. तर आपल्यासोबत डोंगरेकर होते, राजा केनी, आणि त्यांच्यामध्ये चुकीचा गैरसमज झालेला होता. बाकीचं शेतकरी कामगार पक्षांनी त्याचा मोठा टेंबा केला आणि तसं काही नाही, आम्ही आमच्या वरिष्ठांचे आदेश मानतो, असं डोंगरेकर यांचं म्हणणं होतं. मित्रांनो, जे काही झालं होतं गुरुवारच्या कार्यक्रमामध्ये संवाद मेळा होणार होता, ते चुकून झालेल्या गोष्टी होत्या. डोंगरेकर साहेब जरी वरती गेले तरी सुद्धा जो काही भगवा आहे तो सोडल्याशिवाय जाणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, तुर्तास तिथंच थांबतो. जर का आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.